नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. स्त्री, नारी, महिला, ती मैत्रीण असते, बहीण असते, पत्नी असते, सासू असते, आत्या, मावशी, मामी असते, पण सगळ्यात आधी ती एक स्त्री असते. आणि स्त्रियांचं कर्तृत्व आता 21व्या शतकात सिद्ध झालेलं आहे. हे कर्तृत्व जेव्हा तिला सिद्ध करायचं असतं तेव्हा नक्कीच एका संघर्षातून जावं लागतं. अगदी कौटुंबिक पातळीपासून ते सामाजिक पातळीपर्यंत अनेक संघर्षांना तोंड देत जेव्हा ती स्त्री एका टप्प्यावर पोहोचते तेव्हा ती नक्कीच इतर सर्व महिलांसाठी एक आदर्श बनून राहते. आज आपण अशाच एका स्त्रीच्या प्रवासाबद्दल, जीवन प्रवासाबद्दल बोलणार आहोत आणि त्यांचा प्रवास इतर स्त्रियांना, महिलांना कशा पद्धतीने एक प्रेरणादायी आहे त्याविषयी देखील जाणून घेणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे महिला सक्षमीकरण. आणि ह्या महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत एक अशी महिला ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते, तसंच नेपाळच्या पंतप्रधानांच्या हस्ते देखील ज्यांचा सन्मान झालेला आहे अशा पद्मश्री कल्पना सरोज मॅडम. मॅम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मॅडमची अगदी थोडक्यात ओळख करून देते. त्यांना अनेक पुरस्कारांनी तर सन्मानित करण्यात आलेलं आहेच, त्या अनेक समित्यांवर कार्यरत आहेत, शासकीय आणि अशासकीय. त्याचप्रमाणे त्या एक उत्तम आणि यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांचा उद्योग क्षेत्रातलं जर आपण योगदान पाहिलं तर अनेक कंपन्या त्यांच्या नावाने आहेत. त्यामध्ये एव्हिएशनमध्ये त्या आहेत, त्याचप्रमाणे कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, केएस क्रिएशन, साई कृपा शुगर फॅक्टरी, IIM बेंगलोरच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या त्या सदस्य आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमानी ट्यूब्स ही जी एक आपल्या देशातली एक महत्त्वाची कंपनी आहे त्याच्या त्या अध्यक्ष आहेत, MD आहे. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. आपल्याला अनेक पुरस्कारांनी आज सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि खूप मोठा प्रवास आहे आपला. त्या सगळ्या प्रवासाबद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत, पण एक सगळ्यात आपल्या देशातला एक बहुमान म्हणजे पद्मश्री पुरस्कार, तर हा देखील आपल्याला लाभलेला आहे. तर तुम्ही काय सांगाल की जेव्हा तुम्हाला हा पुरस्कार मिळाला तेव्हा काय भावना होत्या? ऍक्च्युली त्यावेळेसच्या ज्या भावना होत्या ते शब्दात सांगता येणार नाहीयेत. कारण जिथून मी प्रवास सुरू केलेला आहे, ऍक्च्युली माझे वडील एक पोलीस हवालदार. बरं, ठीक आहे. मी विदर्भातली तशी राहणारी, अकोला डिस्ट्रिक्ट ज्याच्यामध्ये माझे बाबा पोलीस हवालदार होते. तर अशा सर्वसामान्य घरातून येऊन मी जर पद्मश्री राष्ट्रपतीच्या हातून घेत आहे तर तो सन्मान माझ्यासाठी अगदी म्हणजे इतका मोठा होता की असं वाटलं की आकाश ठेंगणं झालं की काय, मी आकाशात उंच भरारी घेतली आहे असं म्हणजे मला त्यावेळेला अनुभव झाला. नक्कीच. म्हणजे तो फक्त एक पुरस्कार होता, पण त्याच्या आधीच तुमचं जे काम आहे आकाशाला गवसणी घालण्याचं, त्याकडे आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने येणार आहोत. अनेक कंपन्या तुमच्या नावाने आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे एव्हिएशन आहे, बिल्डिंग व्यवसाय की जो आपण म्हणतो की पुरुष प्रधान व्यवसाय आहे, तिथे तुम्ही छान पाय रोवलेले आहेत आणि अशा अनेक उद्योगांमध्ये तुम्ही आलेले आहात. आज आपण बघतो की महिला वेगवेगळ्या उद्योगांमध्ये येत आहेत. तर तुमचा अनुभव मला जाणून घ्यायला आवडेल की पहिल्यांदा तुम्ही कधी ठरवलं की उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवायचं?
ॲक्च्युली परिस्थितीने मला उद्योगामध्ये आणलेलं आहे. तसं मी कधी ठरवलेलं नव्हतं की मी उद्योग करेल म्हणून. बरं बरं बरं. कारण मी म्हणजे मी एक बुद्धिस्ट समाजाची आहे. जेव्हा मी शिकत होते त्याच वेळेला खूप लहानपणात लग्न व्हावं अशी घरच्यांची इच्छा होती. म्हणजे माझे मामा, आई वगैरे ह्या सगळ्यांची. माझे बाबा त्यातल्या त्यात पोलीस हवालदार असल्या कारणाने त्यांना वाटायचं की मी मॅट्रिकपर्यंत तरी ॲटलिस्ट शिकले पाहिजे, म्हणजे मग बघूया लग्नाचं वगैरे. बरोबर. पण अगदी 5वी असतानाच मामा माझे सोयरेकी बघायला लागलेत. आणि माझी भाषा थोडीशी विदर्भा टाईप आहे, थोडीशी एवढी व्यवस्थित नाही आहे, पण ओके. तर माझ्या बाबांनी खूप मना केलं, पण नाही, शेवटी 7वीत जाईपर्यंतच माझं लग्न मामाने ठरवलं आणि लग्नही करून टाकलं. अच्छा, 7वीचं असताना. दुर्दैवाने सासरही म्हणजे चांगलं मिळालेलं नाही. तिथे जो सासूरवास सुनीला असतो, आणि अगदीच मी लहान 12 वर्षाची, त्याच्यामुळे होऊ शकतात माझ्याही काही चुका झालेल्या असतील. स्वयंपाकात मीठ जास्त झालं तर शिव्यागाळ करणं, मारहाण करणं, किंवा मिरची जास्त घातली तर आई वडिलांवरून शिव्यागाळ करणं. नुसतं शिव्यागाळ नाही तर मारहाण सुद्धा. तर अशा परिस्थितीमध्ये 6 महिने कसेबसे मी काढले. म्हणजे पुढचेही गेले असते, पण माझे बाबा भेटायला आले की 6 महिने झाले, मुलगी कशी आहे आपण बघायला आलो पाहिजे. आणि बाबा ज्यावेळेस आले त्यावेळेस माझी परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांनी मला ओळखलं नाही की हीच त्यांची मुलगी आहे म्हणून. बापरे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये. तर तेव्हा बाबांनी ठरवलं की मी माझ्या मुलीला घेऊन जाईल, कारण मी अशा परिस्थितीत नाही ठेवू शकत तिला. आणि बाबा घरी परत घेऊन गेले मला. महत्त्वाचा निर्णय तो खूप मोठा महत्त्वाचा होता, अगदी क्रांतिकारी विचार होता असं म्हणायलाही हरकत नाहीये. पण घरी गेल्यानंतर मग म्हणजे जे लोक आहेत, जो समाज आहे, नातेवाईक आहेत, ते सगळे बाबाला बोलायला लागले की असं काय घडलं होतं की तुला मुलीला परत आणावं लागलं, आणि काय एवढा मोठा काय सासुरास होता, कुठे मेली असते तुझी मुलगी, तू घेऊन आलास इथे म्हणून. खूप काही वाटेल तसं बाबांना ते सगळे बोलायला लागले वगैरे. पण बाबांनी सांगितलं की जे झालं ते वाईट झालं, एक वाईट स्वप्न समजून तू विसरून जा, मी तुला शाळेत तुझं नाव घालेल आणि तू शिक, पुन्हा शिक्षण सुरू कर. पण शाळेत जाणं तेही तेवढंच कठीण होतं. मग त्यावेळेच्या त्या मैत्रिणी, म्हणजे त्यांनी सुद्धा व्यवस्थित बोलायचं नाही, किंवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा मला सामना करावा लागायचा. बरोबर. मला वाटतं की त्यावेळची ती एक सामाजिक परिस्थिती म्हणा किंवा एकूणच वातावरण, ह्याचा तुम्हाला खूप त्रास खूप त्रास झाला. पण मग मी असं ठरवलं की मला त्रास झाला तो ठीक आहे, पण माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना त्रास होतो, त्यांना ऐकावं लागतं हे सगळं. तर शेवटी मी जगून करते तरी काय, कारण माझं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. मी शिकलेही नाही. शिकले असते यदा कदाचित तर मी एखाद्या वेळेला डॉक्टर, वकील, इंजिनियर, जे काही मला बनायचं होतं, माझं स्वप्न होतं. ॲक्च्युली पोलीस डिपार्टमेंटमध्येच जायचं होतं, कारण बाबा पोलिसात होते म्हणून. पण हे काहीच नाही झालं, आणि त्यातल्या त्यात लग्न झालं ते देखील म्हणजे सक्सेस नाही. तर मग करायचं काय शेवटी. तर मी ठरवलं मरून गेलं पाहिजे त्यापेक्षा, आपण हे जगायचं नाही. आणि मी गावाकडे त्यावेळेला खटमलांचं औषध मिळायचं, ते काहीतरी टिक-20 काहीतरी असं औषध होतं. तर मी ते 3 बाटल्या घेतल्या आणि म्हटलं एखादी पिलं आणि नाही मिली तर, म्हणून असा काही चान्स नको म्हणून 3 बाटल्या घेऊन. माझी आत्या एक राहत होती दुसरीकडे, कारण इथे आमच्या पोलीस क्वार्टरमध्ये सगळेच फॅमिली एकत्र ना, तर घर काही एवढं मोठं नाही की एखाद्या कोपऱ्यात जाऊन आपण ते काम करू शकू आपलं. म्हणून आत्याकडे गेले आणि तिथे जाऊन मी ते 3ही बाटल्या पिल्या. माझी आत्या म्हणाली काय ग, म्हटलं अगं माझं डोकं दुखते, तू जरा चहा करतेस का. तर आत्या चहा करायला गेली आणि मी पिऊन टाकल्या तेवढ्या 3ही बाटल्या. आणि मग ते पिल्यानंतर झालं असं की आत्या जेव्हा चहा घेऊन आले तर माझ्या तोंडून फेस वगैरे जात होता, हातपाय घासत होते वगैरे. तर आत्याला वाटलं काहीतरी साप वगैरे चावला असेल हिला, कारण ती विचारच करू शकत नाही की असं काहीतरी हिने केलं असेल म्हणून. मग ती आरडाओरड करायला लागली, शेजारचे आले, मग ते कसेबसे मला हॉस्पिटलला घेऊन गेले. तर हॉस्पिटलमध्ये पण त्यावेळेला आमची बाबाची बदली मूर्तिजापूरला झालेली होती. तर मूर्तिजापूरचे डॉक्टर पण म्हणाले की इथे आम्ही नाही इलाज करू शकत, कारण जहर जे आहे ते जास्त प्रमाणात हे झालेलं आहे, तर तुम्ही हिला अकोल्याला वगैरे घेऊन जा म्हणून. पण मग ती पोलीस केस होती, कारण पॉयझन घेतलेलं आहे, तर ती पोलीस केस झाली असते. तर आमच्या पोलीस स्टेशनचे PI जे आहेत ते म्हणाले की नाही, तुम्ही इथेच त्यांचा इलाज करा, कारण पोलिसाची मुलगी आहे, उगाच पोलीस स्टेशनचं पोलिसांचं सगळं म्हणजे हे नाव खराब होईल, त्यापेक्षा तुम्ही इथेच इलाज करा आणि काय लागेल ते सांगा आम्हाला, पण हिला वाचवा. आणि मग ते रात्रभर त्यांनी प्रयत्न केले
आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मला वाचवलं मात्र. हो हो, म्हणजे त्यावेळी त्यांनी वाचवलं आणि असे अनेक खरं तर तुमच्या आयुष्यातले टप्पे असतील तेही आपण जाणून घेणार आहोत. त्यावेळी त्यांनी तुम्हाला वाचवलं आणि म्हणून आज आमच्या समोर आज इथे आपल्या स्टुडिओमध्ये पद्मश्री कल्पना ताई सरोज बसलेल्या आहेत. त्यांची पुढची जी कहाणी आहे ती आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. बऱ्याचदा म्हटलं जातं की महिलांना मान सन्मान द्या, त्यांचा आदर करा. पण असं सांगण्याऐवजी जेव्हा एखादी महिला स्वतः सक्षम होते, केवळ स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तर इतर अनेक जणांना स्वतःच्या पायावर उभी करते, तेव्हा त्या महिलेप्रती आदर सन्मान हा आपोआपच दुणावतो. आज आपण गप्पा मारतोय, आज आपण चर्चा करतोय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कल्पनाताई सरोज यांच्याशी. मॅडम नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं. आपण मगाशी आपली जी गोष्ट सांगितली की 7वीला असताना आपलं लग्न झालं, ते यशस्वी झालं नाही आणि त्यानंतर कुठेतरी सगळा समाजाचा जो एक नकारात्मकता असते ती तुमच्यावर आली, त्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला जो सुदैवाने अयशस्वी झाला. तुम्ही उद्योगाकडे वळण्याचं काय कारण आहे, म्हणजे पुढे तुमचा प्रवास कसा झाला? मग त्यावेळेला बरीच लोक बघायला आले मला, पोलीस लाईनची पण सगळे पोलीसवाले, नातेवाईक सगळे म्हणायला लागले की पोरी तू हे काय केलं, तू मेली असतीस तर लोकांनी काय म्हटलं असतं की महादेवच्या पोरीने नक्कीच काहीतरी असं केलंय ज्याच्यामुळे हिने आत्महत्या केली. तर हे कुठेतरी मनाला खूप खोलवर रुतलंय की म्हणजे माझ्या जीवनाच्या दुःखाचं जी कुणाला काही म्हणजे त्याची जाणीव नाहीये. सासरी जो त्रास होता तो होता, माहेरी आल्यानंतर हा वेगळा त्रास आहे, समाजाचं वेगळं धोरण आहे. तर मग शेवटी काहीतरी करून मेल्यापेक्षा काहीतरी करून जगावं का नाही, वा, हा विचार मला त्यावेळेला आला. आणि मी ठरवलं की आजच्या नंतर म्हणजे रोज मला असं वाटायचं की मी मेली का नाही, म्हणजे रोज मी प्रार्थना करायची अगदी भगवंताला की मला मरण दे, कारण मला हे असलं जीवन नाही जगायचं. पण त्या दिवशी मी ठरवलं की आजच्या नंतर मात्र मरण हा शब्द कधीच उच्चारायचा सुद्धा नाही. आणि मग मी ठरवलं की मग मी नेमकं काय करणार आहे. त्याच्यानंतर मी शिक्षणाचाही प्रयत्न केला. मॅट्रिक पास नाही झाले, म्हणजे परीक्षा नाही देऊ शकले, कारण त्याच्या अगोदर मग मी प्रयत्न करत होते नोकरी कुठेतरी मिळते का म्हणून. तर मी सगळ्यात पहिले पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेली. तिथे जाऊन ते सर्कल साहेब म्हणतात आमच्या तिकडे, तर त्यांना जाऊन भेटले की साहेब मला पोलिसात भरती करा. लेडीज पोलीसची भरती आमच्या तिकडे अकोल्याला सुरू झालेली होती ॲक्च्युली. तर म्हटलं मला लेडीज, तर ते म्हणाले की बेटा अजून तू लहान आहेस, असं कर तू SSC कर, त्याच्यानंतर तुला डायरेक्ट आम्ही PSI करू. ठीक आहे, म्हणजे अशी समजूत घालून त्यांनी मला पाठवलं. तर मी असे बरेच प्रयत्न केले, नर्ससाठी म्हणा किंवा इव्हन मी मिलिटरी जॉईन करण्यासाठी पण प्रयत्न केले की देशाच्या तरी कुठेतरी कामात येईल, पण कुठेही सक्सेस नाही झालं. मग शेवटी काय करणार, तर मग मी असं ठरवलं की आपण सिलाई शिकूया. अच्छा, ॲटलिस्ट आपण घरात बसून जरी ब्लाऊज शिवले तर एका ब्लाऊजचे 10 रुपये मिळतात, त्यावेळेला 10 रुपये मिळायचे, तर 2-3 ब्लाऊज आपण सहज शिवू शकू. तर अशा पद्धतीने आपण काम करायला सुरुवात करू. पण दुर्दैव असं की त्या काळामध्ये 2 किंवा 3 जोडीपेक्षा जास्त कपडे कोणी घालत नव्हतं, म्हणजे वर्षाला. ठीक आहे, म्हणजे अगदी फाटले तर त्याला थिगळ वगैरे लावून, म्हणजे इथपर्यंतची लोकांची हे होती की असे कपडे. तर माझं तेही म्हणजे हे पूर्ण झालं नाही की मी ब्लाऊज शिवेल म्हणून. मग आता नेमकं काय करायचं, करायला काहीच नव्हतं, नोकरी मिळत नाहीये, शेतात मला जाता येणार नाहीये. मग मी आईला सांगितलं की आई तुम्हाला ना मुंबईला पाठव. तर आई म्हणाले अगं तुला मुंबईला कसं काय पाठवणार, तुझे बाबा कसं काय तयार होतील. आता साहजिक आहे की आई वडील एका तरुण मुलीला कसं काय पाठवणार वगैरे. तर म्हटलं बघ, मी आधी पॉयझन पिलं होतं, तुम्ही लोकांनी मला वाचवलं, तर मी त्याच्यातून कशी बशी वाचले, परंतु आता मी ट्रेनच्या खाली जाणार सरळ. ठीक आहे, म्हणजे वाचण्याचा प्रश्नच उरत नाहीये. तर आई बाबांना म्हणाली की ही पोरगी झाली वेडी, असं करा हिला पाठवून द्या मुंबईला, कुठेही राहील, निदान जिवंत तर राहील. आणि मग त्यावेळेला मी इथे दादरला आले. पण एकट्या आलात? नाही, आई घेऊन आलेली आणि इथे माझे काका होते. ते काका होते पण त्यांना ना दिसत नव्हतं डोळ्यांनी, खूप कमी दिसायचं. त्याच्यामध्ये ते पापड वगैरे विकायचे आणि त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालायचा. तर ते एका झोपडपट्टीमध्ये
रोड मार्ग, तिथे एक झोपडपट्टी होती त्या काळामध्ये, तर तिथे ते राहत होते. तर म्हणतात ना, डुबते को तिनके का सहारा. तर मला असं वाटलं माझे काका तिथे आहेत, म्हणजे मुंबईमध्ये मला स्थान आहे, ऍटलिस्ट मी त्यांच्याकडे राहील, कोणीतरी आहे कोणीतरी आहे. आणि मी त्यांच्याकडे आले. पण ते काकाला नाही आवडलं, कारण तिथे ती सगळी झोपडपट्टी, एक ही तरुण मुलगी, मी बाहेर जाणार, कुठे काय कमी जास्त झालं तर मग भावाला काय उत्तर देणार वगैरे वगैरे, त्यांच्या डोक्यामध्ये असं सगळं होतं. तर त्यांचा एक मित्र होता, दादर च्या ब्रिज खाली रेल्वे क्वार्टर होते, तर तिथे ते पापडाचा धंदा करत असत. तर तिथे एक रेल्वेमध्ये काम करणारे, म्हणजे रेल्वे ज्या बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेन आहेत, एक्सप्रेस वगैरे, तर त्याच्यावर ड्रायव्हर म्हणून एक होते गृहस्थ. तर ते त्यांचे चांगले मित्र होते, म्हणजे ते कधीही त्यांच्याकडे बसत उठत. तर त्यांनी सांगितलं की माझी मुलगी आलेली आहे गावावरून आणि मला तिथे ठेवणं कठीण आहे, तर तुमच्याकडे तुम्ही ठेवता का प्लीज तिला. तो म्हणाले ठीक है, कोई बात नहीं है, मेरी 3 बेटी है, वैसे चौथी वो भी हो जाएगी. तो ठीक आहे, लेकर आ जाओ. आणि मग मी त्या गुजराती फॅमिलीकडे राहायला लागले. ही साधारण कधीची गोष्ट? ही म्हणजे 80च्या अगोदरचीच आहे. आणि मग मी त्यांच्याकडे राहायला लागले. मग मी त्यांच्या घरातली सगळी कामं करायची, म्हणजे मुलगी म्हणून करायची, कर्तव्य म्हणून. त्यांनी बिचाऱ्यांनी कधी मला म्हटलं नाही की तू हे काम कर वगैरे वगैरे. पण मला असं वाटायचं की मी यांच्या घरात राहते, यांचं खाते, तर मग हे सगळं केलं पाहिजे. मग त्यांनी मला एक होजरी कंपनीमध्ये कामाला लावलं, लोअर परेलला. आणि मग त्या कंपनीमध्ये मी कामाला जेव्हा गेले तेव्हा मी घाबरून गेले होते, कारण मुलं मुली एकत्र काम करत होते आणि ते गावाकडे आपण पाहिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे ते सगळं बघितल्यानंतर मला घाबरायला झालं. आणि चांगली मशीन, म्हणजे सिलाई येत होती मला, चांगली कारीगर होती मी, पण मशीन माझ्याच्यानी चालेच ना तिथे, सगळ्या वातावरणामुळे भीती भरलेली. तर तो जो इंचार्ज होता तिथला, तो म्हणते तुम बोलती हो कारीगर है, तुमको तो मशीन चलाना भी नहीं आता, भागो यहाँ से, कोई काम नहीं है यहाँ पर. मी त्यांना हात जोडले की नाही, मी गावावरून आले कामासाठी, प्लीज मला तुम्ही हकलू नका, मला कुठलंही काम द्या, मी कुठलंही काम करेन. मग त्यांनी मला एक हेल्परचं काम दिलं, धागे कापण्याचं, जे कपडे शिवून निघतात त्याचे धागे कापायचं. म्हणे हे तरी येतं का तुला? म्हटलं हो, ते मी करेल. आणि तेव्हा ते 60 रुपये महिना, 2 रुपये रोज त्यावेळेला त्या कामाचा होता. 8 दिवस गेले आणि नंतर मग माझी भीती थोडी थोडी कमी झाली. आणि मग मी ठरवलं की म्हणजे मला मशीन येत नाही म्हणजे काय, विशेष झालं ना हे. तर हे मुलं मुली ज्यावेळेस टी टाइम, लंच टाइमला बाहेर जायचे, मी हळूच मशीनवर बसायचे, शिवायचे, तर मला यायला लागलं. मग मी त्यांना सांगितलं की मला तुम्ही ना मशीनवर कपडे द्या शिवायला, मी शिवेल. ते म्हणाले नाही, अभी 1 महिना तुमको उधरी काम करना है. मग 1 महिनाभर मी 60 रुपये रोजानीच महिन्यानीच काम केलं तिथे. 1 महिन्यानंतर त्यांनी मला मशीन दिली आणि मग ते अंगावरचे कपडे असायचे, 1 डझन, 2 डझन, 3 डझन. 1 डझन शिवले तर किती पैसे? तर पहिल्याच महिन्यामध्ये मी 250 रुपये मिळवले. म्हणजे मी एवढी चांगली कारीगर होते, त्याच्यामुळे मला ते सहज आलं. आणि मी पहिल्यांदा बघितलं की 100 रुपये असे असतात म्हणून. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला 100 रुपये बघण्याची पण म्हणजे कधी संधीच नव्हती ना. बाबाला 300 रुपये पगार येत होता, तो आईकडे जायचा, आम्हाला 50-60 पैसे जास्तीत जास्त, जास्तीत जास्त 1 रुपया, याच्यापेक्षा जास्त नाही ना. पण हे 100 रुपये मी कमवलेले आहेत, माझ्या कष्टाचे आहेत. तर मला खरंच खूप अभिमान वाटला त्याचा की हे माझे पैसे आहेत म्हणून. आता मला एक सांगा मॅडम, की अशा आपण म्हणतो ना की एक मजल दर मजल करत तुम्ही इथे आलात, त्यानंतरही अनेक घटना घडल्या असतील. तुम्ही जेव्हा बिल्डिंगच्या व्यवसायात आलात, म्हणजे खरंच की अजूनही तिथे पुरुषच जास्त आहेत. आणि अशा व्यवसायात की जिथे शक्यतो स्त्रिया त्या भानगडीत पडत नाहीत, असं अजूनही म्हटलं जातं. तर अशा व्यवसायात आपण जावं, त्याच्यात उतरावं आणि तिथे आपण यशस्वी पण होऊन दाखवावं. तर ह्याच्यासाठी एक जी ऊर्जा असते किंवा एक जो संकल्प असतो, तो कसा तुम्ही केलात? त्यालाही परिस्थितीच कारणीभूत आहे ऍक्च्युली. झालं असे की 2-2.5 वर्ष अशा पद्धतीचं मी काम केलं आणि त्या गुजराती फॅमिलीकडे मी ते पैसे नेऊन देत असे की तुम्ही हे घ्या, कारण मी तुमच्याकडे खाते. तर ते म्हणाले अजिबात नाही, आम्ही मुलींना देतो, मुलींकडून आम्ही घेत नाही कधी. तर मी जबरदस्ती दिले तरी सुद्धा त्यांनी ते पैसे माझे घ्यायचे आणि माझ्या पेटीमध्ये टाकून ठेवायचे. तर असे ते पैसे जमा झालेले. आणि त्याच पिरियडमध्ये माझ्या बाबांच्या नोकरीचा प्रॉब्लेम झाला आणि घरची मोठी मुलगी मीच पहिली मुलगी. तर मला असं वाटलं की हे माझे कर्तव्य आहेत, बाबाची नोकरी गेली तरी आपल्या बहीण भावांना, आपल्या आई वडिलांना आपणच सांभाळलं पाहिजे, दुसरं कोण सांभाळणार. कारण आमच्याकडे गावाकडे स्वतःचं घर सुद्धा नव्हतं, म्हणजे
आजोबांनी कसं बसं शिकून बाबांना 7वी पर्यंत शिकून कसं तरी त्यांना पोलिसात भरती केलेलं होतं, पण गावी एक छोटंसं घर होतं ज्याच्यामध्ये काका वगैरे ते सगळे राहत होते, तर बाबांकडे घरही नव्हतं. मग कुठे म्हटलं या मुंबईला, आपण इथे राहू सगळे मिळून, काहीतरी करू छोटे मोठे काम आणि जगू आपण आपले कसे बसे. आणि मग कुटुंब तुमचं मुंबईला आलं? सगळं कुटुंब माझं मुंबईला आलं. आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे ते जमलेले पैसे, त्या गुजराती फॅमिलीने सगळे ते पैसे माझ्याकडे दिले, तर ते चांगल्या 5-6 हजार ते जमा झालेले होते. आणि मग ते पैसे घेऊन मी कल्याणला गेले, कारण मुंबईत घर घेणं सोपं नव्हतं. कल्याणला जाऊन मी 400 रुपये डिपॉझिट चाळीमध्ये आणि 40 रुपये भाड्याने एक घर घेतलं आणि तिथे आपल्या फॅमिलीला बोलवलं. आणि आम्ही कसं बसं म्हणजे एक वेळा जेवायचो, एक वेळा उपाशी राहायचो, कधी भाजी असायची, कधी चहाबरोबर पोळी खायचं, म्हणजे असं सगळं जीवन चाललेलं होतं. पण आम्ही खुश होतो की सगळी फॅमिली एकत्र आहेत, आपल्या कष्टाचं खातं वगैरे वगैरे. पण त्याच पिरियडमध्ये माझी बहीण आजारी पडली, खूप आजारी पडली, म्हणजे माझ्यापेक्षा लहान. तिला नेमके 2000 रुपये ट्रीटमेंटसाठी हवे असं डॉक्टरांनी मला सांगितलं. पण माझ्याकडे, आम्ही कसं जगतो हे आम्हाला माहिती, ते 2000 रुपये आणायचे कुठून. आणि माझी बहीण बघता बघता मरण पावली. आणि मरताना तिच्या डोळ्यामध्ये एक जगण्याची आशा होती, तिचं नावही आशाच होतं. आणि ती मला म्हणते की ताई कसंही करून मला वाचव ग, मला मरायचं नाहीये. आणि मग ते मला इतकं म्हणायला लागलं की माझी बहीण माझ्या डोळ्यासमोर मरते आहे, पण मी तिला वाचवू शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नाहीयेत. तर असाच प्रसंग पुढे कधी आला, माझे आई वडील दुसरे बहीण भाऊ ह्यांच्यासाठी आला, तर मी काय करायचं. म्हणजे आपल्याला पैसे कमवणं हे किती गरजेचं आहे, पैसा असणं किती गरजेचं आहे. हे असं जीवन जगून नाही चालणार की ठीक आहे सकाळी जेवलो, संध्याकाळी जेवलो, कामाला गेलो, कामावरून आलो, हे जीवन नाहीये. आपल्याला पैसे हवेत, कारण पैसे असेल तर दुसऱ्या कोणाला मी मरू देणार नाही. आणि मग मी ठरवलं की आणखीन दुसरं काहीतरी आपण केलं पाहिजे. मी 50,000चं लोन घेतलं. अच्छा, ठीक आहे. कारण मला बुटीक म्हणजे ह्या कामामध्ये मला येतच होतं, सिलाईचं काम वगैरे. तर आपण 2-4 मशीनी टाकूया आणि आपलं काम आपण करूया म्हणून मी लोन घेतलं 50,000चं. आणि 50,000चं लोन घेऊन, म्हणजे तोही इतकं सोपं नाही भेटलं जसं मी सांगते, कारण ते पेपर वर्क करायलाच 1.5-2 वर्ष, कारण आपल्याला माहिती नसतं नेमकं कुठले पेपर लागणार आहेत, काय होणार आहे. पण ते मी केलं. आणि ते केल्यानंतर जेव्हा लोन मिळाल्यानंतर मी मशिनी घेतल्या, एक भाड्याने दुकान घेतलं आणि त्याच्यामध्ये मी व्यवसाय सुरू केला. पण त्याच्यामध्येही त्याही वेळेला म्हणजे इतका काही व्यवस्थित व्यवसाय नव्हता. मग मी फर्निचरचं त्याच्यामध्ये सुरू केलं की म्हणजे एक म्हणजे त्या काळामध्ये कसे गोदरेजचे जे कपाट आहेत ना, ते कपाट त्या काळामध्ये काहीतरी 10-1 रुपयामध्ये गोदरेजचं घेतलं तर मिळायचे, पण लोकल घेतलं तर ते 5-6 हजारामध्ये मिळायचं. तर मग आम्ही ट्रेडिंग सुरू केलं की जिथे बनतात त्यांच्याकडून घ्यायचं, आपल्याकडे ठेवायचं आणि तिथून मग आपण विकायचं. तर त्याच्यामध्ये एका कपाटाच्या मागे 400-500 रुपये आपल्याला सहज मिळायचे. तर म्हणजे ते सुरू झालं व्यवस्थित आणि माझं घर व्यवस्थित चालायला लागलं. अरे वा. म्हणजे आपण असं नाही होत की आपण एक ठरवलं की आपण हा व्यवसाय करू आणि त्याच्यातूनच पुढे आपल्याला प्रगती होईलच असं नाही. तर तुम्ही जसं सांगितलं की एक सुरू केला आणि जेव्हा तुम्हाला कळलं की ह्याच्यात पुढे काही होत नाहीये, तेव्हा इतर काय काय पर्याय उपलब्ध आहेत तर ते ढुंढाळणं पण खूप गरजेचं आहे. पण मग माझ्या डोक्यात एक विचार असाही आला की बरेच बेरोजगार, म्हणजे मी जिथे राहत होते चाळीमध्ये, तर बरेच मुलं असे आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत. आई वडिलांनी बिचाऱ्यांनी कसं बसं त्यांना शिकवलेलं आहे, पण नोकरी मिळत नाहीये, सरकारकडे तेवढ्या नोकऱ्या नाही आहेत. मग मुलांनी जायचं कुठे. मग मी असं ठरवलं की ज्या मार्गाने मला लोन मिळालेलं आहे तसंच लोन ह्यांना घेऊन द्यायचं आणि ह्यांना सुद्धा उद्योजक बनवायचं. आणि मी तुम्हाला सांगते की आता हे स्टार्टअप वगैरे आता हे सगळं स्टार्ट झालेलं आहे. प्रत्येक म्हणजे पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहेत बँका काय, सरकार काय, सगळेच काय. पण त्या काळामध्ये म्हणजे अगदी 86 मध्ये मी माझं हे सुरू केलेलं, माझी एक संघटना मी तयार केली, सुशिक्षित बेरोजगारी युवक संघटना. आणि त्या संघटनेच्या मार्फत मग एक प्लॅटफॉर्म असेल, त्याच्यावर मुलं मुली येतील, बँकेचे अधिकारी असतील, गव्हर्नमेंटचे अधिकारी असतील, की त्या स्कीम आहेत त्या तुम्ही समजून सांगा त्यांना, म्हणजे ते तिथे फॉर्म भरतील. मग बँकेला जाऊन अप्रोच व्हायचं की बाबा ह्यांना तुम्ही लोन द्या, म्हणजे हे त्यांच्या पायावर उभे राहतील. तर असे अनेक लोक, त्यावेळेला रिक्षा वगैरे नवीनच निघालेल्या होत्या, तर काही मुलं जास्तीत जास्त रिक्षामध्ये जायचे, कोणी सलून, कोणी याचे मूर्त्यांचे कारखाने, मुली पण म्हणजे ब्युटिशियन वगैरे बनणार किंवा हेच आपलं सिलाई मशीन वगैरे. तर असे त्या काळामध्ये मी बऱ्याच मुलांना स्टँड केलं.
वा. की मी तर झाले पण तुम्ही सगळे व्हा. बरोबर. पण ह्याच्यामुळे काय झालं की माझी जी हे आहे चर्चा लोकांमध्ये खूप चांगली झाली की ही जी लेडीज आहे ही खूप चांगलं, ही महिला आहे ही खूप चांगलं काम करते. आणि जे आपली मुलं म्हणजे ज्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या आज त्यांनी त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे, आपल्या घराच्या चुली पेटलेल्या आहेत. तर ही खूप, तर असं म्हणजे चर्चाला सुरुवात झाली. बरोबर आहे. जेव्हा चांगलं काम कोणाकडून होतं तेव्हा नक्कीच आपण म्हणतो की एका मुखातून दुसऱ्या मुखामध्ये त्याची चर्चा आणि चांगल्या पद्धतीने होते. मग लोकांचे कुणाचे काही प्रॉब्लेम आले की ते माझ्याकडे यायचे आणि मी तेवढ्या लहान वयातच सगळ्यांची ताई जगत ताई झालेली होती. ताईकडे चला हे काम आहे ताईला सांगा वगैरे वगैरे. तर जे तुम्ही बिल्डरचं म्हणालात तर त्याच्यातूनच एक प्लॉट माझ्याकडे आला कल्याणमध्ये. तर त्या प्लॉटमध्ये लिटिगेशन होते. तर लिटिगेशन असे होते की त्याच्यावर कूळ लागलेलं होतं 7/12वर आणि सिलिंग ऍक्ट आहे आपल्याकडे, तर सिलिंगमध्ये पण ती जमीन होती, कूळमध्ये पण होती. आणि तो जो ग्रहस्थ आहे त्याला ते विकता येत नव्हती, कारण ते तसं विकल्या जाणार नाहीये ना जिथपर्यंत ते क्लिअर होत नाही. आणि क्लिअर करण्याचा मार्ग यदा कदाचित त्याला कळत नव्हता की काय मला नाही माहिती. तर तो माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्याला पैशाची गरज आहे, ॲटलिस्ट 1 लाख रुपये अत्यंत म्हणजे गरज आहे त्याला. जर ते त्याला मिळाली की त्याची ती गरज पूर्ण होऊ शकते. तर माझ्याकडे थोडेफार पैसे म्हणजे जमा झालेले होते, थोडे मी लोकांकडून घेतले आणि त्याला ते 1 लाख रुपये दिले. तर तो मला म्हणाला की ताई हा माझा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉट 2.5 लाखाला मी तुम्हाला देतो. ॲक्च्युली आज हा फक्त म्हणजे याची किंमत मातीसारखीच आहे, पण जर हा क्लिअर झाला तर खरंच म्हणजे सोनं होऊ शकतं याचं. म्हटलं ओके. तर जेव्हा आम्ही हे कार्यक्रम घेत असो तर आमच्या कार्यक्रमाला आम्ही डेप्युटी कलेक्टर, असिस्टंट पोलीस म्हणजे असे सगळे लोक पाहुणे म्हणून पण बोलवत असो. तर चांगल्या ओळखी झालेल्या होत्या. तर ते पेपर घेऊन मी एका डेप्युटी कलेक्टरकडे गेली आणि मी त्यांना सांगितलं की म्हटलं साहेब म्हटलं हा जो प्लॉट आहे हा मी घेतलेला आहे आणि हे त्याचे पेपर्स आहेत. तर ते म्हणाले अरे ताई हे घेऊन काय उपयोग आहे, याचं काहीच होणार नाहीये. बरं. म्हटलं नाही हो साहेब असं काही बोलू नका, कारण खूप कष्टाचे पैसे आहेत जे त्याला दिले आणि पुढचेही द्यायचे आहेत अजून. तर म्हणे नाही याच्यावर कूळ आहे. तेव्हा ते कळलं मला कूळ वगैरे सिलिंग वगैरे. तेव्हा तर तिथपर्यंत प्लॉट आहे. तुम्हाला विचारणार होते की हे सगळं जे आहे तांत्रिक हे सगळं तुम्हाला माहिती होतं? नाही माहिती नव्हतं. त्या ग्रहस्थांनी मला दिली, मी घेतली, त्याची गरज आहे मी भागवली, म्हणजे असं सिम्पलचं एक हे होतं. पण जेव्हा ते डेप्युटी कलेक्टरला दाखवलं तर त्यावेळेला ते म्हणाले की याच्यावर तर कूळ आहे, याच्यावर सिलिंग आहे, हे काहीच कामाची नाही आहे तुमच्या. म्हटलं असं काही बोलू नका साहेब, कारण खूप कष्टाचे पैसे आहेत जे त्याला दिलेले आहेत आणि पुढचेही द्यायचे आहेत. तुम्ही मला मार्ग सांगा, मी त्याच्यावर काम करेल. मग त्याने सांगितलं की कूळ जे आहे त्याच्यासाठी कलेक्टरची परमिशन्स घ्यावी लागते, सेल परमिशन. जर तुम्हाला सेल परमिशन मिळाली तर तुम्ही या जमिनीचं काही करू शकता आणि सिलिंग सुद्धा सोडवावं लागेल. तर ते सगळं करत असताना त्याला जवळपास 2-2.5 वर्ष माझे गेले. 2-2.5 वर्ष. कारण काही ते सोपं नव्हतं ना, सोपं नव्हतं. आणि मग त्याचे जे मार्ग होते, त्याचे जे पेपर वर्क होता तो अतिशय कठीण आणि आपल्याला माहित नव्हतं. आपण सुरुवातीला शिकत होतो त्या सगळ्या गोष्टी. तर मग त्याला एवढा वेळ गेला. परंतु सांगताना आनंद होतो की ज्या वेळेला तो प्लॉट क्लिअर झाला तर त्या प्लॉटची किंमत जिथे 2.5 होती तिथे 50 झाली. 50 लाख. कारण तो एकदम रोडचा हॉट प्लॉट होता आणि तो प्लॉट एकदम 50 लाखाचा झाला. आणि मग तिकडची जी एरियाची लोक होती तर त्यांना ते थोडंसं खुपायला लागलं की एक महिला, आणि त्यांना असं वाटलं की मी बाहेरून आले, म्हणजे मी अकोल्यावरून आली, विदर्भातून आले, म्हणजेच मी बाहेरून आली, मी मुंबईची नाहीये. ठीक आहे. आणि बाहेरून येणारी एक महिला इथे येऊन काम करते म्हणजे काय. नंतर मग मी विचार केला की आता या प्लॉटचं आपण काय करणार. तर लोक म्हणाले की तुम्ही एक काम करा ना, याला बिल्डिंग बनवा तुमची, कारण आता प्लॉट क्लिअर झालेला आहे. आता बिल्डिंग बनवायची म्हटलं तर पैसे लागतील, ते आणायचे कुठून. मग मी ठरवलं, एक सिंधी पार्टनर घेतला. तर त्याला 65% म्हणजे तो बनवणार बिल्डिंग आणि माझी जमीन आहे म्हणून मला 35%. ठीक आहे. अशा पद्धतीने आम्ही बिल्डिंग बनवण्याचा प्लॅन टाकला कॉर्पोरेशनमध्ये आणि बोर्ड वगैरे तिथे लावलं, कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा. ठीक आहे. झालं ना. मग तिथले जी लोकल गुंडाज होती तर त्यांना तो खूप त्रास झाला ऍक्च्युली. मग त्यांनी मला भीतीचं म्हणजे असं वातावरण तयार करायला सुरुवात केली, म्हणजे कुठून तरी धमक्या हे ते सगळं असं सुरुवात झाली. तर मी काही घाबरत नव्हते कशा या सगळ्या गोष्टीला. तर शेवटी त्या लोकांनी एक मीटिंग घेतली
आणि त्या मीटिंगमध्ये त्या लोकांनी असं ठरवलं की ही महिला काही म्हणजे थांबणारी दिसत नाहीये, ऐकणारी पण नाहीये, मग हिचा मर्डर करायचा. अरे बापरे. मी तुम्हाला जरा थांबवते इथे, कारण आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आणि त्याच्यानंतरची ही जी पुढची गोष्ट आहे ती नक्कीच आपल्याला ऐकायला आवडणार आहे. मंगल आपटे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. हो, बोला. छोटे छोटे उद्योग करायचे असतील तर ते उद्योग करताना घरात न करायचे असले किंवा बाहेर न करायचे असले, किंवा छोटे भाऊ कोणी लाडूचा बिझनेस करेल किंवा कोणी वधू सूचक चालवेल, तर ते छोटे उद्योग करताना त्याचं मार्गदर्शन तुम्ही कसं कराल? धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मॅडम, आपल्याला प्रश्न कळलेला आहे की छोटे उद्योग सुरू करायचे आहेत. अनेक महिला असतात की ज्यांना घरातून करायचंय, बाबा बाहेर जाऊन कुठे जागा घ्यायची नाही किंवा खूप जास्त गुंतवणूक करायची नाहीये, घरातूनच करायचं, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हे उत्तर द्या. ते तर आणखीन सोपं आहे घरातून करायचं, म्हणजे जास्त मेहनत पण नाहीये, पैसे पण जास्त लागणार नाहीये, थोडे पैसे आहेत, पण मेहनत खूप जास्त लागणार आहे. मेहनत नाही असं नाही म्हणणार आहे मी, ते चुकीचं झालंय. मेहनत करावी लागेल, एक जिद्द आणि चिकाटी ठेवावी लागेल की नाही, मला आज मी घरातून केलेलं आहे, उद्या मला शॉप घ्यायचा आहे आणि माझ्या या उद्योगाला मला मोठं करायचं आहे. आणि खूप सोपं आहे, कारण काय की आज बँका तुम्हाला पैसे देतात, जर घरातून नसतील तर बँका सुद्धा तुम्हाला पैसे देतात. छोट्या उद्योगासाठी छोटे पैसे लागतात, खूप जास्तीची गरज नाहीये, आणि ते छोटे पैसे तुम्ही जमवू शकता आणि तुम्ही ते सहज करू शकता. फक्त त्याच्यासाठी जे लागते तो जज्बा लागतो एक, की बस मैं करूंगी और कहीं पहुंचूंगी. क्या बात आहे. तर जरी त्यांनी सांगितलं की छोटे उद्योग सुरू करायचे आहेत, तरी मॅडमनी जो मुद्दा सांगितला की जरी आज छोटा तो उद्योग असला तरी जर तुमच्या मनामध्ये ती एक उत्सुकता हवी किंवा तो एक निश्चय हवा की आज जरी हा छोटा उद्योग असेल तरी उद्या मला तो खूप मोठा करायचा आहे. ह्याबद्दल आणखी बोलणार आहोत, महिला सक्षमीकरणाबद्दल बोलणार आहोत, आणि ज्या एका महत्त्वाच्या टप्प्याला आपण मॅडमची गोष्ट ती जराशी थांबवलेली आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत विश्रांतीनंतर. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे दातृत्व आणि स्त्री म्हणजे नेतृत्व देखील. ती आई असते आणि आई पण तिच्यात असतं, त्यामुळे ती अनेक लोकांची, समाजातील अनेक घटकांची एक माता बनून राहते, बहीण बनून राहते, काहीतरी देत राहते सतत, आणि त्याचप्रमाणे ती आता नेतृत्व देखील करते. असंच नेतृत्व करणाऱ्या पद्मश्री कल्पना सरोज आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांची कहाणी आज आपण ऐकतोय. मॅडम, तुम्ही मगाशी सांगितलं की छोटा उद्योग आहे पण तो मला मोठा करायचा हे ध्येय पाहिजे. आपण पुन्हा थोडंसं मागे जाऊयात तुमच्या गोष्टीकडे. जेव्हा तुम्ही सांगितलं, खरं तर तुम्ही जे सांगताय ना ते खरोखरच आम्हाला ऐकायला असं खूप छान वाटतंय, रोचक वाटतंय. म्हणजे एक आपण म्हणतो ना की एक अशी एक वेगळी कहाणी की जी आपल्याला ऐकायला मिळते. अर्थातच तुमचे त्यात अनंत कष्ट आहेत, मेहनत आहे, आणि त्यातून वाईट परिस्थितीतून तुम्ही बाहेर आलेला आहात. तर तुम्ही म्हटलं की तुम्ही एक बिल्डिंग बांधायची ठरवली आणि त्यावेळी लोकांना हे खुपलं की एक स्त्री इथे नवीन आलेली आहे आणि ती या बिल्डिंग व्यवसायात उतरतीये आणि कुठेतरी तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देखील येऊ लागल्या. तर पुढे काय झालं, कसं तुम्ही त्याच्यातून बाहेर निघालात? तर त्या लोकांनी एक प्लॅन केला, म्हणजे मीटिंग एक ठरवली आणि त्या मीटिंगमध्ये चर्चेचा विषय होता की ह्या महिलेला कसं मारायचं. आणि त्यावेळेला त्यांनी 5 लाख रुपये, म्हणजे त्यावेळेला म्हणजे 99 ची गोष्ट आहे, 5 लाख रुपये त्यावेळेला मोठी अमाऊंट आहे ना, तर 5 लाखामध्ये ठरवलेलं, सुपारी दिलेली की हिला कशा पद्धतीने मारायचं. आणि तो मारण्याचा सगळा जो प्लॅन आहे तो जेव्हा चाललेला होता तर तिथे एक पुरुष असाही होता की ज्यांच्या फॅमिलीमध्ये मी लोन वगैरे दिलेलं होतं आणि त्या बिचाऱ्याला माझ्याबद्दल आदर होता. तर ते म्हणाले की ही महिला एवढं चांगलं काम करते आणि हिला मारण्याचं ही सुपारी वगैरे काय, म्हणजे कशासाठी. तर त्याला ते कळलं नाही. तर त्याला असं झालं की मी कधी जाऊन मला ते सांगणार. आणि तो माझ्याकडे, ती मीटिंग संपल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या गावी निघून जा. तर म्हटलं का बरं जायचं मी गावी? तर म्हणाला नाही तुम्ही जा गावी, कारण काय की जे काही मी तुम्हाला म्हणजे मी सांगू शकत नाहीये, पण जे काही घडतंय तर आमचे स्वतःचे हात पोळलेले आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इथे राहिलं नाही पाहिजे म्हणून.
तर म्हटलं नाही, मी गावी तर तसं जाणार नाही, काय आहे कारण ते तर तुम्हाला सांगावंच लागेल मला. तर म्हणाला की ठीक आहे, मग माझं नाव येणार नाही ना कुठे? तर म्हटलं अजिबातच येणार नाही, तुम्ही सांगा मला. आणि मग त्यांनी ती सगळी वस्तुस्थिती मला सांगितली की अशा पद्धतीचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एखादी महिला, मला प्रेक्षकांनाही सांगायचंय की एखादी महिला जर असा प्रसंग येत असेल तर कुणालाही भीती वाटेल, साहजिक आहे. आणि महिला काय पुरुषालाही वाटेल, कुणालाही वाटेल, जीवाची भीती प्रत्येकाला असते. परंतु मी मरणाला खूप जवळून बघितलेलं होतं, जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मला मरणाची भीती वाटत नव्हती, आजही वाटत नाहीये. कारण काय की मरण जर यायचं असेल तर ते कधीही केव्हाही कुठेही येऊ शकते, जर ते तशा पद्धतीचं लिहिलं असेल तर, असा माझा विश्वास आहे. आणि मग मी त्यावेळेच्या पोलीस कमिशनरकडे, ठाण्याला, कारण मी कल्याणला राहत होते, तर मी ठाण्याला पोलीस कमिशनर भुजिंगराव मोहिते त्यावेळेला तिथे पोलीस कमिशनर होते, मी त्यांच्याकडे गेले आणि मी त्यांना सांगितलं की साहेब असा असा प्रसंग घडणार आहे माझ्यावर. तर ते म्हणाले की ते तुम्हाला कसं माहिती झालं, असं कसं शक्य आहे? त्यांना हसायला वगैरे आलं. म्हटलं हां साहेब, ते मला कळलेलं आहे, म्हणूनच मी तुमच्याकडे आलेली आहे की काय घडल्यानंतर मग तुम्ही काहीतरी ऍक्शन घेणार का, पण हे मला घडायच्या अगोदरच कळलं, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आले. आणि तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहात तर तुम्ही बघा की कोण हे सगळं करत आहे म्हणून. तर त्यांनी मग ते एरियाच्या डीसीपींना फोन केला, डीसीपीने एसीपीला केला, एसीपीने कोळशेवाडी पोलीस स्टेशनला केला. आणि मग त्या लोकांनी जेव्हा चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये ते आढळून आलं की असा एक काही ग्रुप आहे ज्यांची ज्यांनी हे ठरवलेलं आहे. तर पोलिसांनी त्यांचं जे काही म्हणजे कार्य होतं ते त्यांनी केलं. पण मला पोलीस कमिशनरनी परत बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की ताई, एक काम करा, तुम्ही स्वतःसाठी सिक्युरिटी घ्या. त्याला कारण असं आहे की आज तुम्हाला कळलं की तुम्हाला कोणतरी मारणार आहे, तुम्ही उद्योगात आलेले आहात, उद्या कळणार नाही की कोण मारणार आहे. ठीक आहे, ते तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला कोणतरी सांगायला आलं, उद्या नाही सांगणार, तर तेव्हा काय, म्हणून सिक्युरिटी ठेवा, तर आम्ही तुम्हाला सिक्युरिटी देतो. मी म्हटलं नाही साहेब, सिक्युरिटी नका देऊ, सिक्युरिटी घेऊन मी कुठे फिरणार, द्यायचं असेल तर रिव्हॉल्वर लायसन्स द्या ना मला. अच्छा, बरं. तर म्हणे तुम्ही रिव्हॉल्वर चालवणार? म्हटलं नाही, आम्ही तर बुद्धाचे पाईक आहोत, आम्ही अहिंसा म्हणजे हिंसेच्या अगदी विरोधात आहोत, मुंगी नाही मारणार. परंतु जर कोणी आम्हाला मारायला आला तर स्वतःची रक्षा करण्यासाठी तर आम्हाला कुठेतरी पायात बियात कुठेतरी गोळी घालावं लागेल ऍटलीस्ट. आणि रिव्हॉल्वर असेल तर ती आमची एक हिंमत असेल की आता आपल्याला कोणी मारणार नाही. तर म्हणे अच्छा ठीक आहे, तुम्ही उद्या या 11 वाजता, आपण बघू काय करायचं. आणि तुम्हाला सांगताना आनंद होतो की मला एका दिवसामध्ये रिव्हॉल्वरचं लायसन्स मिळालं. ऍक्च्युली त्याचं प्रोसेस आहे की पोलीस स्टेशन, एसीपी, डीसीपी, सीपी असं ते सगळी फाईल फिरते आणि त्याच्यानंतर ते लायसन्स वगैरे. तुम्हाला ते लायसन्स मिळालं आणि ती म्हणजे जी तुम्हाला बिल्डिंग बांधायची होती ती देखील बांधून झाली, त्याचा पुढे बराच विस्तार झाला. आता मला मॅडम दुसऱ्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे जायचंय आणि ते म्हणजे कमानी ट्यूब्स. एक अशी कंपनी की जिथे तांब्या आणि पितळाचे ट्यूब्स बनवले जातात. अनेक वर्षांपासून ही कंपनी आहे आणि त्याचा असाही इतिहास आहे की ती मालकांच्या हातातून काढून घेऊन जे कामगार आहेत त्यांच्या हातात गेली होती आणि त्यानंतर ती तुमच्याकडे आली. तर हा आम्हाला प्रवास जाणून घ्यायचा की ती तुमच्याकडे कुठल्या लढ्यातून आली आणि आता तिचं स्वरूप काय आहे. तर हाच लढा लढत असताना म्हणजे काही कामगार जे कमानीचे आहेत ते तिकडे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर त्या साईडला राहत होते. तर माझी ही जी चर्चा आहे प्रत्येकाच्या कानावर जातच होती की अशा पद्धतीचं काम करणारी एक महिला आहे आपल्यामध्ये म्हणून. तर ह्या कंपनीचा एक लिक्विडेशनची नोटीस निघालेली होती. ऍक्च्युली ही कंपनी जी आहे तर याच्या ह्या 3 कंपन्या होत्या, कमानी मेटल्स, कमानी इंजिनिअरिंग आणि कमानी ट्यूब्स, जी आपण टेक ओव्हर केलेली आहे. तर अशा 3 कंपन्यापैकी 2 कंपन्या ऑलरेडी, एक हर्ष गोयंकाने घेतली कमानी इंजिनिअरिंग म्हणून लिक्विडेशन मधून, आणि एक जी आहे कमानी मेटल्स ती हायकोर्टा थ्रू निलाव झाली. नंतर राहिली कमानी ट्यूब्स. तर कमानी ट्यूब्स सुद्धा निलाव होणार होती, तिची सुद्धा नोटिसेस निघालेल्या होत्या. तर मग त्याचे वर्कर माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की आमच्या कंपनीला ताई तुम्ही वाचवा. तर माझ्यासाठी मोठा प्रश्न होता की एक इंडस्ट्री, म्हणजे हे जे काही कामं आहेत ते ओके ठीक आहे मी करतेय, पण एक इंडस्ट्री चालवणं हे माझ्यासाठी म्हणजे खूप कठीण गोष्ट होती आणि मी त्याचा विचारही कधी करू शकत नव्हते आणि केलाही नाही. माझ्या फॅमिलीमध्ये कोणी इंडस्ट्री मध्ये काम करणारा सुद्धा नाहीये. ठीक आहे,
तर अशा परिस्थितीमध्ये ही लोक मला सांगायला लागली. तर मग जेव्हा ते सांगत होते तर तेव्हा हे म्हणत होते की आमचा मालक खूप चांगला होता, ॲक्च्युली 100% बोनस देणारा आमचा मालक आज मालक नसल्यामुळे आमची परिस्थिती इतकी वाईट आहे की आज 99 वर्कर्स आमचे उपाशी म्हणजे उपाशीपोटी मेलेले आहेत, जे अन्न खायला मिळालं नाही, औषधाच्या म्हणजे औषधं त्यांना मिळालेले नाहीत, आणि कित्येक असे लोक आहेत जे बस स्टॉपवर भीक वगैरे मागतात. म्हणजे अशी वाईट परिस्थिती त्यांची झालेली आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप मनाला अशा लागल्यात, कारण मी भुकेलाही जळून पाहिलेलं होतं. बहीण कशी तडफून मेली औषधं न मिळाल्यामुळे, तेही जाणवत होतं. आणि म्हणून त्यांच्या जे ते सांगत होते ते अगदी मनाला लागत होतं माझ्या. मग मी असं ठरवलं की ठीक आहे, नाहीतरी आपण सामाजिक काम एवढं करतोच आहोत, तर त्याच्यातून एक सामाजिक काम म्हणून ह्याच्याकडे पण आपण बघूया आणि करून बघूया ना. झालं तर ओके, नाही झालं तर काहीच फरक नाही पडत, ठीक आहे ना. तर करायला काय हरकत आहे. आणि मग असं मी ठरवलं आणि मी त्यांना सांगितलं की ओके ठीक आहे, मी बघते, प्रयत्न करते. तर मग आम्ही एक 10 लोकांची एक टीम मी तयार केली. त्या 10 लोकांच्या टीममध्ये जे म्हणजे आपल्याला फंड टाकू शकतील असे किंवा जे मार्केटिंग बघतील असे, म्हणजे अशा टाईपचं एक 10 लोकांची एक टीम तयार केली. आणि आम्ही एक स्कीम तयार केली की कशा पद्धतीने आपण ह्या कंपनीमध्ये जर पुढे जायचं झालं तर कसं जाणार म्हणून. तर तिथे बोर्डाची मीटिंग होती आणि त्या बोर्डच्या मीटिंगमध्ये, कारण कंपनी अजूनही कोर्टाच्या अधीन होती, कारण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय होता कंपनीमध्ये ऍक्च्युली. कारण काय की वर्कर मालक झालेला होता आणि मालकाला बाजूला केलेलं होतं, पण तरी सुद्धा कोर्टाच्या देखरेखमध्ये कंपनी होती. तर IDBI ऑपरेटिंग एजन्सी होती. तर IDBIचा डायरेक्टर, कोर्टाचे डायरेक्टर, बँकांनी जे काही यांना पैसे दिलेले होते, लॅबिलिटी होती बँकांची, त्यांचे सगळे डायरेक्टर. तर असं एक बोर्ड तिथे बसलेलं होतं आणि त्यांच्या समोर ही लोक मला घेऊन गेले की ह्या मॅडम आहेत आणि ह्या टेकवर करणार आहेत कंपनी म्हणून. मग त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले, बऱ्याच प्रश्नांची मी त्यांना उत्तरं दिले आणि त्यांना कदाचित पटले असतील. आणि त्यांनी मला सांगितलं की ओके ठीक आहे, जर तुम्हाला कंपनी टेकवर करायची असेल तर हरकत नाही आहे, पण मी तुम्हाला आत्ताही सांगतो की तुम्हाला डे टू डेचे कामं बघावे लागतील. डे टू डेचे कामं बघायचे म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये पैसे ओतायचे आहेत. म्हणजे कंपनीमध्ये 140 लिटिगेशनच्या केसेस आहेत, 116 करोड रुपयाचं कर्ज आहे. 2000 साली मी जेव्हा गेले होते कंपनीमध्ये. आणि आज काय परिस्थिती आहे? आज तर परिस्थिती चांगलीच आहे. थोडक्यात थोडं तिथपर्यंत जाऊया आपण, लवकरच सांगते. तर अशी परिस्थिती असताना आणि 2 युनियन आहेत, ठीक आहे. आणि तर अशी परिस्थिती असताना तर तुम्ही जर डे टू डेचे कामं करणार म्हणजेच पैसे टाकावे लागतील, वर्करांना पैसे द्यावे लागतील, म्हणजे पगाराच्या स्वरूपामध्ये. भले तुम्ही अर्धा पगार द्या किंवा त्यांचं घर चालेल असं जे काही करता येत असेल तुम्हाला ते. आणि कोर्टामध्ये वकील द्यावे लागतील, मॅनेजमेंटमध्ये लोक बसवावे लागतील. म्हणजे हा जो खर्च, आणि आधी तर तुम्हाला 2.5 करोड रुपये तुम्हाला बँकेमध्ये IDBI मध्ये जमा करावे लागतील, याच्यासाठी की आपली काय स्ट्रेंथ आहे, आपण करू शकतो किंवा नाही, हे सगळं त्यांना बघायचं पण होतं. तर ठीक आहे म्हटलं, 25 लाख मी आत्ता देते आणि नंतरचे बाकी नंतर देते, कारण लगेच 2.5 करोड कोणाकडे असतात. तर मी असे तुम्हाला देते. तर ते म्हणाले की ओके. आणि पण तरी देखील तुम्हाला ही कंपनी मिळेलच अशी आम्ही शाश्वती देत नाही आहोत, कारण हे सगळं कोर्टाच्या अधीन आहे. कोर्टाने ठरवलं तर तुम्हाला ही कंपनी मिळेल, नाहीतर तुम्ही देखील अनस्वीकार क्रेडिटरच्या लाईनमध्ये उभे असाल. तुम्हाला म्हणजे हे जमेल का? तर म्हटलं हो चालेल, कारण मी ठरवूनच गेले होते की आपल्याला करायचं आहे, म्हणजे आपल्याला करायचं आहे. तर मी हो म्हणून त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी 2000 साली मला ॲज ए प्रेसिडेंट नियुक्त केलं. मनन गोरे एक माझे सहकारी, त्यांना CEO म्हणून नियुक्त केलं. आणि मग आम्ही ते कामाला सुरुवात केली. तर 2000 सालापासून ते 2006 पर्यंत आम्ही त्याच्यामध्ये काम करत होतो. पण झालं असं की आम्हाला डीपली अभ्यास करायला मिळाला त्याच्यामध्ये की नेमकं काय आहे याच्यामध्ये, ठीक आहे ना. तर कंपनी सिक होती, कंपनीमध्ये काहीच नव्हतं म्हणजे. तर कुर्ल्यामध्ये आपली फॅक्टरी होती, तर तिथे कुणी वॉचमॅन नाही, कोण नाही, त्याच्यामुळे मशीनचे पार्ट सगळे चोरीला जात होते. आणि तिथे वॉचमॅन ठेवणं, कोर्टामध्ये वकील देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या. तर 2000 पासून 2006 पर्यंत दिल्लीला पण BFR कोर्टामध्ये हेरिंग वगैरे चालत होत्या आणि आम्ही त्या हेरिंगला जायचो वगैरे. आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला क्लिअर करता आल्या. तर 116 करोडचं कर्ज झालं कसं, हा एक मोठा प्रश्न होता. आणि ते द्यायचं कसं, तो त्याहीपेक्षा मोठा प्रश्न होता.
ठीक आहे, आपण तर हो म्हणून सांगितलं, आपण कामालाही लागलो, कामही करतो, पण हे कर्ज तर द्यायचं आहे ना शेवटी, तर ते करायचं कसं? तर हे कसंही करून कमी झालं पाहिजे, हा त्याच्या मागे आम्ही त्याच्या मागे काम करायला सुरुवात केली. तर माझ्या बोर्डवर एक रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर पण होते, पाटकर म्हणून. मग त्यांनी सांगितलं की आपण बँकांकडे जाऊया, त्यांना आपण रिक्वेस्ट करूया की तुम्ही हे पॅनल्टी इंटरेस्ट काहीतरी माफ करा म्हणून. तर माझ्या डोक्यात असं आलं की पॅनल्टी इंटरेस्ट बँकात करतात नाही करत माहीत नाहीये, पण बँकिंगचे जे हेड आहेत ह्याच्यामधले गव्हर्नमेंटमधले, तर त्यांच्याकडे कुणाकडे तरी जाऊया का आपण, ते काही करू शकतील का आपल्याकडे. तर आम्ही असं करून त्याच्यामध्ये जे इंटरेस्ट आणि पॅनल्टी आहेत ते माफ करण्याची प्रयत्न केले. आणि तुम्हाला मी सांगते की इंटरेस्ट आणि पॅनल्टी माफ झाली. IDBIमध्ये आमची मीटिंग झाली आणि IDBIच्याच त्या टेबलवर त्या लोकांनी सांगितलं की आमचे पैसे जर तुम्ही 1 वर्षात देत असाल तर आम्ही पॅनल्टी आणि इंटरेस्ट तुम्हाला माफ करतो, नाहीतर आम्ही नाही करणार. आता मी असं ठरवलं की 1 वर्ष आपल्याकडे आहे. आज जर आपण नाही म्हणून सांगितलं तर विषय आजच संपून जातो. पण 1 वर्ष आहे आपल्याकडे, 1 वर्षात बघूया ना, आपण प्रयत्न करूया. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला 1 वर्षात देईल. आणि आमचा OTS यातले खूप तुम्ही महत्त्वाचा पॉइंट आहे, अतिशय बारकावे सांगताय. आणि खरं सांगायचं झालं तर तुमचं जे इतर काम आहे, म्हणजे आम्हाला वेळेअभावी आपल्याला थोडंसं पुढे जावं लागतं की ह्या कंपनीची म्हणजे परिस्थिती आज काय आहे आणि याशिवाय कल्पना सरोज फाउंडेशनचं काम काय आहे हे देखील आम्हाला जाणून घ्यायचंय. तर आज या कंपनीची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. सगळ्या 140 लिटिगेशनच्या केसेस मी जिंकलेली आहे. सांगताना आनंदच होतो, कारण एक केस सुटत नाही कुणाच्याने. पण मी एवढ्या मोठ्या केसेस ज्याच्यामध्ये रफिक दादासारखे लॉयर अपोजिटवाल्यांचे असतील, म्हणजे असे लॉयर असताना सुद्धा मी सगळ्या केसेस जिंकत गेली. हायकोर्ट इथे सिंगल बेंच डबल बेंच, मुंबई, बँगलोर हायकोर्ट तिथे पण सिंगल बेंच डबल बेंच, सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्ट, म्हणजे इथून इथपर्यंतचा हा असा जो प्रवास होता अगदी तारावरची कसरत होती. आणि त्या सगळ्या केसेस मी जिंकले. आणि कोर्टाने मला सांगितलं की ठीक आहे, 2006 मध्ये कोर्टाने जरी मला कंपनी दिली असली तरी त्यांनी परत मला एक असं सांगितलं की 2011 पर्यंत तुम्ही या सगळ्यामधून बाहेर निघालं पाहिजे. आणि बाहेर निघालं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिले तुम्ही फॅक्टरी सुरू केली पाहिजे, वर्करांना रोजगार दिला पाहिजे. ठीक आहे, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून मग मी कुर्ल्यावरून फॅक्टरी वाड्याला घेऊन गेली. वाड्याला मी 2009 मध्ये कंपनी सुरू केली. आणि 2011 मध्ये आम्ही जेव्हा जिथे 0 होतो तिथे आम्ही याच्यामध्ये आलो, प्रॉफिटमध्ये आलो. आणि मग प्रॉफिटमध्ये तेव्हा आलो. आणि मग हळूहळू कारण म्हणजे थोडंसं, कारण कर्ज तितकं होतं ते सगळं पण द्यायचं होतं आम्हाला. बरोबर, म्हणजे कर्ज होतं, अनेक केसेस होत्या. आणि तुम्ही म्हणालात की शून्यापासून नाही तर शून्याच्या पण खालीपासून तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि पुढे पोहोचलेला आहेत. मॅडम, आज अनेक महिला आहेत की ज्यांना काहीतरी करावंसं वाटतं, पण अनेक अडचणी आहेत समोर. म्हणजे अगदी कौटुंबिक पातळीवर अडचणी आहेत, अगदी हाणामारी जरी होत नसेल तरी एक मानसिक कुठेतरी दडपण असतं, दबाव असतो, समाजाची काही बंधनं आहेत. तर तुम्ही ह्या सगळ्या स्त्रियांना काय सांगाल की ह्या सगळ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत की त्याच्यातून तुम्ही जशा बाहेर आलात तसं कशा पद्धतीने ह्यांनी बाहेर यावं आणि एक स्वतःला सक्षम बनवावं? हो, आणि म्हणूनच मी ते सांगत आहे की माझ्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर तुम्ही विचार करा, मी कुठे MBA झालेली नाही, पण आज बिझनेसमध्ये टॉपर आहे. पण आज तुम्ही IIMच्या बोर्डवर पण आहे. 4 वर्षचा होता, दुसरा पिरियड पण त्यांनी मला वाढवून दिला. दुसरे 4 वर्षामध्ये पण मी आता आहे. आणि अशा अनेक बोर्डवर मी आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की महिलांनी स्वतः ठरवलं पाहिजे की त्यांना नेमकं करायचं काय, जायचं कुठे. कारण त्यांचा स्वतःचा निश्चय जो असेल तोच त्यांना त्या मार्गावर घेऊन जाणार आहे. आपण शेवटी मार्ग दाखवणार, चालायचं त्यांनाच आहे. निश्चयाबद्दल मला विचारायचं, बऱ्याचदा असं होतं की आज निश्चय केला आणि तो 2 दिवसांनी ढासळला, असं बऱ्याचदा होतं. तर त्यासाठी काय करायचं? ढासळूच द्यायचं नाही. मी तेच सांगते तुम्हाला की जर एखाद्या महिलेवर जीव घेणे प्रसंग येतात तरी सुद्धा ती माघार घेत नाहीये, तर तुम्ही थोड्याशा प्रसंगाला माघार घेऊ कसे शकता? तर त्याच्यासाठी तुम्हाला हिमतीने पुढे जावं लागेल ना, की नाही मला हे करायचं आहे. जर जिथपर्यंत तुम्ही ही तुमची आतमधली जी आत्मशक्ती आहे ती तुम्ही दर्शवली नाही तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. मग तर तुम्ही स्वयंपाक करताना पण मला माझा हात जळला. मग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण तुम्ही नकारात्मक सगळ्या गोष्टी असतातच, नाही असं नाहीये. आणि राहिलं घर, तर घरच्या सगळ्या जे लोक असतात
तर काही ठिकाणी घरची लोक पाठिंबा देतात, काही लोक नाही देत. पण त्यांना सुद्धा समजून सांगणं की बाबा जे काही मी करणार आहे ते घर परिवारासाठीच होणार आहे, मुलांसाठीच होणार आहे. कारण ती काही कमावणार आहे एखादी स्त्री, तर ती काही स्वतःसाठीच नाही, तर आपल्या घर परिवारासाठी, आपल्या मुलांसाठीच करणार आहे ना सगळं. तर कोण नाही म्हणणार आहे? नाही म्हणत. आणि आजची परिस्थिती इतकी छान आणि इतकी सुंदर आहे की मुलींना सहज शिकवतात. माझ्यासारखं नाही की चल 7व्या वर्षीच तुझं लग्न करून देतो म्हणून. बरोबर. असं नाही. सगळ्या नकारात्मकतेतून तुम्ही बाहेर पडलात. सकारात्मकतेकडे मॅडमनी पाऊल ठेवलेलं आहे आणि नुसतं पाऊल ठेवलेलं नाही तर एक मोठा असा लांब प्रवास त्यांनी केलेला आहे. ह्यांचा प्रवास जो आहे तो नक्कीच आपल्या सगळ्या महिलांसाठी आणि एकूणच समाजासाठी अतिशय प्रेरणादायी असा आहे. आणि हा प्रवास आज आपण जाणून घेतला. त्याचप्रमाणे काय करायचं पुढे जाण्यासाठी हे देखील आज आपल्याला मॅडमनी सांगितलेलं आहे. अतिशय एक वेगळी माहिती आपल्याला मिळालेली आहे. तुमची जी कहाणी होती ती पण खूप आमच्या सगळ्यांसाठी ऊर्जादायक होती. तर सगळ्यांना, आपला कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्यांना अशीच ऊर्जा लाभो, उत्साह लाभो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं तसं एका निश्चयाने आपण पुढे मार्गक्रमण करूया. आणि ह्या नोटवर आज आपण इथेच थांबतोय. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान तुमच्या सगळ्या आयुष्यातले जे पदर आहेत ते मोकळेपणाने आम्हाला उलगडवून दाखवलेत. त्याबद्दल आमच्या संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमतर्फे आपले मनापासून धन्यवाद आणि आपल्या पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. दर्शक हो, आज आपण इथेच थांबतोय आणि पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.